नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि आता इथून पुढचे 2 तास सलग पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण देशातल्या जनतेचा मूड काय आहे, देशातली जनता कशा पद्धतीने विचार करते म्हणजे तुम्ही, आणि कोणाबद्दल कशा पद्धतीने विचार करते म्हणजे नेते, या सगळ्यांचा एक मोठा सर्वे तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर पाहायला मिळणार। राज्यासह देशातल्या निवडणुकांचा ज्वर हा शिगेला पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराला आता धार येऊ लागले। साधारण 60 टप्प्यातल्या या मतदानामुळे काही ठिकाणी थोडी शांतता दिसते। 11 तारखेला पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे। देशामध्ये थेट आरोप प्रत्यारोप होत आहेत ते राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात। तर राज्यात फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामनाही रंगलेला पाहायला मिळतोय। सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आत्मविश्वास आहे तो आपापल्या विजयाचा। पण लोकांच्या मनात काय आहे, जनता काय आणि कशा पद्धतीने विचार करते, कोणतं राज्य कोणत्या दिशेला झुकतंय आणि कोणते मुद्दे हे महत्त्वाचे ठरताना दिसत आहेत। यावेळी खरं तर कोणतीही लाट नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये कोण बाजी मारणार। फर्स्ट पोस्टचा हा नॅशनल ट्रस्ट सर्वे म्हणजे अर्थात देशाचा विश्वास हा कोणाच्या बाजूने आहे, देशातली जनता कशा पद्धतीने विचार करते, आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत हेमलता पाटील, काँग्रेसच्या प्रवक्त्या, नीलमताई गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार माधव भांडारी सर आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत भाजपचे, अंकुश काकडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते, तसंच ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भारतकुमार राऊत सर आपल्यासोबत आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। या नॅशनल सर्वेच्या करता द फर्स्ट पोस्टचा हा जो नॅशनल ट्रस्ट सर्वे आहे, तर तो कशा पद्धतीने सर्वे केला गेला, किती लोकांचं सर्वेक्षण केलं गेलं, किती ठिकाणी केलं गेलं, शहरी ग्रामीण प्रमाण काय होतं, हे सगळं आपण पाहणार आहोत। पण त्यापूर्वी ज्या पद्धतीचा प्रचार आतापर्यंत झालेला आहे, अगदी थोडक्यातली एक प्रतिक्रिया आपण या प्रमुख 4ही राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांची घेऊयात, अगदी एक 2 ओळीत। सुरुवात करूयात भाजपपासून। भांडारी सर, कशा प्रकारचं आहे वातावरण? एक तर असं आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चितपणे जनतेचा प्रतिसाद मिळतोय। ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या, मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या सभा, अमितभाईंच्या सभा सगळ्या जागोजाग होत आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, आणि त्याच वेळेला अन्य पक्षीयांच्या सभांच्या बाबतीतली परिस्थिती आहे। नुसत्या सभाच नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे जे कार्यकर्त्यांचे मेळावे झाले आणि कोल्हापूरची जी सभा झाली ती विराट सभा म्हणण्याच्याही पलीकडची सभा होती, आणि त्यामुळे वातावरण हे निश्चितपणे आमच्या दृष्टीने अनुकूल आहे। जनता आम्हाला प्रतिसाद देते आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला मतदानामध्ये येणार आहे। बरं, नीलमताई, माधव भांडारी सरांसारखा तुम्हालाही भरपूर विश्वास आहे की देशातल्या जनतेचा तुमच्याचवर विश्वास आहे? एक कोल्हापूरच्या सभेचा उल्लेख केला माधव भंडारींनी। तिथे जे आलेले लोक होते किंवा कार्यकर्ते म्हणता येतील, बरेचसे लोक आम्हाला असे दिसले की, कारण मीडियासारखंच विचारत होता काय आता शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया, तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की दोघंही जण म्हणजे शिवसेना आणि भाजप आमच्याच प्रश्नावरती बोलत होते, परंतु दोघं आता एकत्र आलेले दिसल्यावरती आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे। मला याच्यात असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला लोकसभेच्या निवडणुका हा जणू काही 5 वर्षाचा अंत जरी असला तरी सुद्धा तो 5 वर्षाचा शेवट किंवा अंत नसून हा एक पूर्णविराम नसून स्वल्पविराम आहे। अजून 5 वर्ष आणि अजून ह्या योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला यांच्याकडे जायचं आहे। हे बरेचसे लोक शेवटी मतदानाचा विषय येतो त्यावेळेला ते म्हणतात की नाही, आपल्याला नरेंद्र मोदी आणि शिवसेना भाजप राज्यामध्ये इथे पाहिजे, या दृष्टिकोनातूनच एक साधारणपणे निर्णय लागतील असं मला वाटतं। बरं, आपण सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख दावेदार जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, आणि आता आपण थोडंसं या चर्चेत पुढे जाऊयात। हेमलता पाटील आहेत आपल्यासोबत। हेमलताजी, काय वाटतं तुम्हाला, कसं आहे वातावरण? कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान अगदी जवळ येऊन ठेपलंय।
2014ला विकासाच्या प्रश्नावरती जी एक लाट निर्माण झाली होती किंवा ज्या पद्धतीने मोदींच्या प्रचार सभांना रिस्पॉन्स मिळत होता आणि देशामधलं एक वातावरण होतं की या देशामधला भ्रष्टाचार असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, हे सगळं कमी करण्यासाठी एक बरं, आपण हेमलता पाटील यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत आणखीन काही प्रमुख मान्यवर आहेत आणि ते आहेत हेमलता पाटील. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुम्ही बोलत होतात, पूर्ण करा. हो हो, आवाज येतोय. हा, आवाज येतोय. ज्या पद्धतीने वातावरण निर्माण झालं होतं 2014 मध्ये, ती लाट पूर्णपणे ओसरलेली आहे आणि लोक आता बेरोजगारीच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील त्या प्रश्नांवरती, महागाईच्या प्रश्नावरती प्रश्न विचारायला लागलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने वर्ध्याची मोदींची सभा फ्लॉप गेली किंवा नागपूरच्या सभांमध्ये ज्या पद्धतीने नेत्यांना रिस्पॉन्स मिळतोय भारतीय जनता पक्षाच्या, ते बघता आणि राहुल गांधींच्या ज्या पद्धतीने सभा होत आहेत त्या बघता काँग्रेस आणि आघाडीसाठी वातावरण हे अत्यंत अनुकूल आहे असं वाटतंय. बरं, आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. काकडे सर, महाराष्ट्रात ऑल इज वेल? नाही, एकच आहे की आता पहिल्या टप्प्यातलं मतदान 11 एप्रिलला होणार आहे. त्या टप्प्यामधलं मतदान अतिशय शिगेला पोचलं आहे. बाकीच्या ठिकाणचे नॉमिनेशन फॉर्म भरणं वगैरे सुरू आहे. 2014 आणि 2019, 2014 मधील नरेंद्र मोदींचा चेहरा किंवा त्यांचा करिश्मा आणि 2019 मधील त्यांचा चेहरा आणि करिश्मा याच्यामध्ये फार मोठं जमीन आसमानचं अंतर त्या ठिकाणी पडलेलं आहे. बर, भांडारी साहेब म्हणाले ते खरं आहे की कोल्हापूरची त्यांची प्रचंड सभा झाली, पण त्याच प्रधानमंत्र्यांची वर्ध्याला झालेली सभा देखील आपण आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवली. अर्थात आज आत्ता जो आपला सर्वे या ठिकाणी येणार आहे हा अतिशय पूर्व प्राथमिक स्थितीमध्ये असं म्हणलं तर काही निश्चित असेल. तो खऱ्या अर्थाने ज्या वेळेला 3ऱ्या-4थ्या टप्प्यातलं मतदान होईल त्यावेळेला जी काही परिस्थिती असेल ती आपल्याला लक्षामध्ये येईल. ठीक आहे, आपण पाहूया. 2014 मध्ये ज्या पद्धतीचा झंझावत मोदींचा होता तो झंझावत 2019ला राहिलेला नाही. ते चित्र 23 मेला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. काकडे सर, आपण सविस्तरपणे बोलणार आहोत कारण आपल्याला एक एक प्रश्न घ्यायचा आहे, त्याच्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांनी काय मत आणि मन नोंदवलंय तेही आपल्याला पाहायचं आहे. आकडे काय आहेत त्याच्याकडे जाण्यापूर्वी, प्रश्न आपण काय काय विचारले होते, सॅम्पल काय होतं, या सगळ्याकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी प्रतिक्रिया भारतकुमार राऊत सरांची. सर्वांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे म्हणजे माधव भंडारी सोडून बाकी सर्वांनी जे सांगितलं त्यामुळे 2014 जी स्थिती होती ती आज नाही. ह्याच्यात महत्त्वाचं कारण असतं त्यावेळी नरेंद्र मोदी हा एक नवा तारा उगवत होता आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल कमालीचं औत्सुक्य देशभरामध्ये होतं. आणि त्याचबरोबर UPA 1 आणि UPA 2 यांची जी राजवट झाली त्याच्याबद्दल कमालीची नाराजी दृष्ट स्वरूपात सर्वत्र दिसत होती. त्यामुळे निश्चितच ही लढाई त्या पद्धती झाली. राहुल गांधी हा देशाला माहिती असलेला चेहरा होता आणि मात्र नरेंद्र मोदी हा मात्र माहिती नसलेला चेहरा होता. अशा तऱ्हेची ही लढाई होती. त्यामुळे एक औत्सुक्याचा एक जो मुद्दा असतो त्याचा जो एक ॲडव्हान्टेज असतो, फायदा असतो, हा मोदींना नक्कीच मिळाला. 2014 नंतर 19 पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मोदी सरकारने खूप चांगली कामं केली व त्याचबरोबर मोदींचे जे काही सहकारी होते आणि जे खासदार होते यांची काही वक्तव्य, काही विधानं याच्यामुळे सुद्धा भाजपा अडचणीत आला. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला शेवटी अँटी इन्कम्बन्सी नावाची एक गोष्ट असते. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्या विरुद्ध एक जनमताचा एक गट हा विरुद्ध जातच असतो कुठल्याही परिस्थितीत, कितीही चांगलं काम केलं तरी. तसा तो गेलेला आहे आणि त्याचे हे लोक व्होकल असल्यामुळे, हे खूप बोलत असल्यामुळे त्यांचं मत हे जास्त विशिष्टपणे माध्यमांमध्ये हे दिसत राहतं. ह्याचा अर्थ ते मतदानामध्ये परिवर्तित होतं असं अजिबात नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की 1967ची निवडणूक आणि नंतर 1971ची निवडणूक याच्यामध्ये असं दिसलं होतं की इंदिरा गांधींचा पराभव होणार की जाणार काय होणार. वास्तविक इंदिरा गांधी या प्रचंड बहुमताने तेव्हा निवडून आलेल्या होत्या. याचा अर्थ जनमताचा जो आरसा माध्यमांमधून दिसतो किंवा जनमताच्या चाचण्यांमधून दिसतो तोच प्रत्यक्षात येतो असं नाही. तो फक्त एक दिशा दाखवतो. निश्चित एक दिशा दाखवतो. आणि खरंही आहे, असा न्यूज 18 लोकमतचाही दावा नाही आणि फर्स्ट पोस्टचाही दावा नाही की जे कल
किंवा आत्ता जे मत दाखवतोय ते 100% बरोबरच आहे, पण यातून एक दिशादर्शन निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना होईल. आपण एक आता नजर टाकूयात द फर्स्ट पोस्टनं जे सर्वेक्षण केलंय, कशा पद्धतीनं सर्वेक्षण केलंय, कुठे सर्वेक्षण केलंय. आकडे तुमच्यासमोर. देशभरातील अतिशय निवडक अशा 31,621 लोकांचा सविस्तर बसून सविस्तर प्रश्न काढून हा कौल घेतलेला आहे. 30 राज्यातून या सगळ्या लोकांचं नेमकेपणानं निवड करण्यात आली होती. शहरी आणि ग्रामीणचं जे प्रमाण आहे ते 36 आणि 64% आहे. साधारण आपण ग्रामीण भागावर अधिक भर दिला होता असं म्हटलंही जातं, आणि जे वास्तविक आहे की ग्रामीण भागात देशातली सर्वाधिक जनता राहते, किंवा ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेशी देशातली सर्वाधिक जनता जोडलेली आहे. तर 329 जिल्हे आणि 334 लोकसभा मतदारसंघातून याचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. 334 लोकसभा मतदारसंघ आणि 329 जिल्हे. आणि या सर्वेक्षणाचा जो कालावधी होता तो कालावधी सांगणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हा 2 मार्च 2019 ते 22 मार्च 2019, म्हणजे 2 मार्च ते 22 मार्च या दरम्यानचा या सर्वेक्षणाचा कालावधी होता. आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न पाहणार आहोत तो अर्थातच ज्याच्याबद्दलची उत्सुकता आहे आणि ज्याची गल्लोगल्ली चर्चा आहे ती म्हणजे पुढचा पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कोणाला. आणि नीट आपण पाहिलं तर जानेवारी 2019 मध्ये साधारण 52.8% जणांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पसंती होती, तर मार्च 2019 मध्ये यात 10% जास्त वाढ झाल्याचं आपल्याला दिसत आहे. कारण हे जे सर्वेक्षण आहे ते बालाकोटच्या नंतर लगेच झालेलं सर्वेक्षण आहे, त्यामुळे आपल्याला ही 10% वाढ दिसते, 63.4%. राहुल गांधी यांचा जर का आपण विचार केला तर जानेवारी 2019 मध्ये 26.9% लोकांनी राहुल गांधी यांना पसंती दिली होती. आणि एक अतिशय चांगला, आश्वासक, दिलासादायक असा आकडा काँग्रेसच्या दृष्टीनं होता. पण मार्च 2019 पर्यंत यात 10% सुमारे घसरण झालेली आहे. 16.1% लोकांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान म्हणून आम्हाला अधिक पसंत आहे. बाकी काही नेत्यांवर एक धावती नजर टाकूयात. ममता बॅनर्जी, यासोबतच मायावती, प्रियांका गांधी यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद लोकांचा मिळाला तेही आपण पाहतोय. ममता बॅनर्जी यांची जी लोकप्रियता आहे त्यात घट झाले, लोकांनी पसंती दिली. त्याच्यात मायावतींच्यात फारसा फरक पडला नाही, कारण अंतिमतः मायावती एका विशिष्ट प्रांतापुरत्या, भागापुरत्या मर्यादित आहेत. पण सोनिया गांधींचे जर का आपण आकडे पाहिले, लोकांनी कशा पद्धतीची त्यांना पसंती दिलेली आहे, तर त्यात मात्र थोडीशी आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आपण वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करूयात. आधी आपण माधव भंडारी सरांची प्रतिक्रिया घेण्यापेक्षा आपण विरोधकांच्यापासून सुरुवात करूयात आणि त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आधी प्रयत्न करूयात. कारण आकडे बदललेले दिसल्यानंतर विरोधकांचं मतही साधारणपणे बदलू शकतं. हेमलताजी, राहुल गांधी यांची पसंती थोडीशी घटली या सर्वेक्षणातनं समोर आलंय. नाही, या सर्वेक्षणाबद्दल मी प्रतिकूल मत व्यक्त करणार नाहीये, कारण तो सर्वे तुम्ही चांगल्या पद्धतीने तो केला असेल अशी अपेक्षा आहे. आता मूलतः असं आहे की 31,621 लोकांचा हा सर्वे आहे आणि 334 मतदारसंघामध्ये आहे आणि 2 मार्च ते 22 मार्च मधला हा सर्वे आहे. तर तेव्हा आपण बघितलं की पुलवामाचा जो हल्ला झाला, त्याच्यानंतर एअर स्ट्राईक झाला आणि त्यानंतर जे नवमतदान आहेत, युवा मतदान आहे, ते 7 ते 8 कोटीपर्यंत ती संख्या वाढलेली आहे आणि कदाचित मग त्याचा ह्या सर्वेवरती इफेक्ट झाला असावा आणि म्हणून मोदींची लोकप्रियता त्या घटनेनंतर असं वाटलं की देश एका म्हणजे वेगळ्या परिस्थितीतून जात आहे आणि ज्या पद्धतीने मोदींनी प्रचार केला आणि त्यामुळे हा सर्वे आला असावा असं मी मानते. परंतु एवढ्या लोकांच्या सर्वेमध्ये आपण याच्यावरती कितपत म्हणजे विश्वास ठेवायचा असं नाही म्हणता येणार, पण कितपत ह्या सर्वेला आपण हो म्हणायचं हा एक प्रश्न आहे आणि मी याच्याशी सहमत नाहीये. काकडे सर, तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला वेगळे दिसतात आकडे, उलटे आहेत? नाही, ठीक आहे. ही जी नरेंद्र मोदींच्या बाजूने जी पसंती दिलेली आहे याचा अर्थ नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असं होत नाही. आपल्या देशातील लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुका या काय अध्यक्षीय पद्धती आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या बाजूने लोक असतील
परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला लोकसभेमध्ये जे खासदार निवडून येणार आहेत बरं, ते ते ठरवणार कोणत्या आहे. पक्षाचे किती येतात, त्याचं बहुमत कोणाच्या बाजूला जातं म्हणजे आणि ते कोणता नेता निवडतात याला फार म्हणजे महत्त्व शरद आहे. पवारांसह बाकीचे यावेळच्या सगळेजण जे भाकीत निवडणुकीमध्ये जर वर्तवत आपण आहेत पाहिलं की असेल, भाजप कदाचित सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, तसं वाटतंय तुम्हाला? ही काळ्या दगड्यावरची रेग आहे. मला भंडारी मी सर. म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे. भारतीय जनता पक्षाला 1 क्रमांकाच्या जागा मिळतील याच्यामध्ये फारसं काही म्हणजे मला काही अडचण वाटत नाही, परंतु पंतप्रधान म्हणून ज्या वेळेला निवडण्याचा प्रश्न येईल त्यावेळेला युपीए, एनडीए आणि इतर बाकीच्या ज्या बर, काही बर. पक्ष हेमलताजी आहेत थोडक्यात. ते कोणाची निवड करतात त्याच्यामध्ये त्याच्यावर नरेंद्र अवलंबून आहे. मोदी बर. कोणत्याही ठीक आहे. परिस्थितीमध्ये हेमलताजी. मला फक्त पंतप्रधान एक- म्हणून स्वीकारले जाणार मला नाही. फक्त बोला. मला फक्त एकच प्रश्न आहे की फक्त आपण मोदींच्याच भारतीय जनता पक्षातल्या मोदींच्याच नावाचा फक्त विचार केला की नितीन गडकरींबद्दल पण विचारले लोकांना, हे मला थोडंसं नाही, क्लिअर आपण करायचं होतं. एकच पर्याय दिला होता, प्रत्येक राजकीय पक्षातला एकच पर्याय दिला होता आणि त्याच्यामुळे अन्य पर्याय दिलेले नव्हते. त्याचं दुसरं कारणही असं आहे, म्हणजे आता मी प्रियांका पत्रकार म्हणून गांधींचा त्याच्यावर पर्याय होता, राहुल नाही, त्याचं गांधींचा कारण पर्याय असं होता. की आघाडी म्हणून जर का नावं द्यायची तर मग कोणाकोणाची द्यायची आणि त्याच्यातनं कदाचित थोडासा गोंधळ लोकांमध्येही झाला असता. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षातलं आपण एकच नाव दिलं होतं. भंडारी सर, ते म्हणतात की भाजप, म्हणजे तुम्ही फार समाधानी दिसलात त्यावेळेला जेव्हा ते म्हणाले की भाजप सगळ्यात मोठा पक्ष होईल पण मोदी होणार नाही, तेवढा आत्मविश्वास आहे त्यांना. त्यांच्या आत्मविश्वासाबद्दल मला काही म्हणायचं नाही आणि निदान त्यांना एक वस्तुस्थिती तरी लक्षात आली आहे की भारतीय जनता पार्टी हाच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येणार आहे, हेही काही कमी नाही. आणि दोन्ही काँग्रेसच्या समाधानासाठी मी एकदा निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही पूर्ण बहुमतामध्ये सत्तेवर येणार आहेत. आम्ही ही निवडणूक मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढतो आहोत आणि मोदीजी हेच या निवडणुकीनंतर सुद्धा सरकारचं, देशाचं, आमचं नेतृत्व करतील. बरं, नीलमताई काही थोडक्यात जोडायचं याला? हो, ज्या घटना घडल्या आहेत त्याच्यात मी थोडं तारखाचा प्रश्न मला दिसतोय की कलकत्त्याला ही जी सगळी विरोधी पक्षांची सभा झाली ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली, हो, त्याच्यामधून एक परिणाम जो झाला तो राष्ट्रीय स्तरावरती जे मीडिया पाहतात त्यातले हे जर का 31,000 लोक असतील तर त्यांच्या मनावरती निश्चितपणाने विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक या मुद्द्यांच्या बरोबर, आणि तुम्ही तो शब्द वापरला डिवायडेड हाऊस, हो. दुभंगलेलं विरोधी पक्ष सरळपणाने, काँग्रेस आणि बाकीचे अन्य इतर, आणि अर्थातच मला असं वाटतं की त्याच सुमाराला त्याच काळामध्ये युती सुद्धा झालेली आहे महाराष्ट्रामधली जी बरोबर. आहे ती त्याच्यामुळे ऑलरेडी ती युती फरक आहे, फेब्रुवारीच्या बरोबर. शेवटच्या भागामध्ये झाली आणि मुंबईत तुम्ही जे करता त्याचा परिणाम देशभर होतो ना. बरोबर. आणि त्यामुळे एक एनडीएचे पण अलाईज आकडे- वाढलेले आहेत हो. म्हटल्यावरती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा वाढलेली आहे. पण नीलमताई, दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यावरचे जर का आकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल कोणत्या नेत्यावर लोकांचा जास्त विश्वास आहे. असा एक दुसरा प्रश्न आपण लोकांना विचारला, असा कोणता नेता आहे ज्याच्यावर तुमचा जास्त विश्वास आहे आणि त्याला लोकांनी जी मतं आणि मनं सांगितलेत ती बघितल्यावर कदाचित परत अनेकांच्या भुवया उंचावतील. जानेवारी 2019 मध्ये 67% लोकांचा अधिक विश्वास होता मोदींवर, तर मार्चमध्ये तो 71% वाढला होता, म्हणजे वाढलेला आहे. पण त्याच वेळेला राहुल गांधी यांच्या संदर्भात 49% पर्यंत विश्वास लोकांनी व्यक्त केला होता जानेवारीमध्ये, 49%. आणि काँग्रेसच्या दृष्टीने निश्चितच आशादायक गोष्ट आहे. थोडा फरक पडलाय, जानेवारी ते मार्चच्या कालावधीत 43% घट झालेली आहे राहुल गांधी यांच्या विश्वासाच्या संदर्भात. लोकांना अधिक विश्वासार्ह वाटणारा नेता. अगदी थोडक्यात प्रतिक्रिया आणि मग आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. हेमलताजी, एअर स्ट्राईक संदर्भातल्या विधानामुळे गडबड नाही, आता झाली, काय याच्यावरती संशय काय- सतत काय? व्यक्त केल्यामुळे? नाही, काय याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार. मला असं वाटतंय की हे सगळं एअर स्ट्राईक नंतरचं इमिजिएट सगळा हा सर्वे आहे आणि बरं. त्याच्यामध्ये बाबा देश आपण वाचवायचा अशी काही जी मोदींनी सुरुवातीला भूमिका घेतली त्याचं ते रिफ्लेक्शन असण्याची शक्यता आहे. बाकी बरं. काही अंकुश काकडे सर, चौकीदार चोर आहे म्हणून फारसा काही विरोधकांना उपयोग होत नाहीये का? नाही, एअर स्ट्राईकचा निश्चितच परिणाम झाला आणि त्याच्यामुळे चौकीदार चोर आहे हे थोडंसं बाजूला गेलं.
बर. तो पिरियड गेल्या महिन्यातला होता, हो हे काही मी नाकारत नाही, परंतु आता तो परिणाम हो कालांतराने कमी होत चाललेला आहे की ज्या पद्धतीने लष्कराचं क्रेडिट घेण्याचं काम हो नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्ष असतील ते ज्या पद्धतीने करतायत बर बर ते आता सर्वसामान्य लोकांना आवडत नाही. बर राऊत साहेब, सैन्याने थोडक्यात त्या या ठिकाणी दोन्ही बलिदान करायचं हो आणि त्याचं श्रेय आपण घ्यायचं बरोबर. हे लोकांना आता पसंत पडत आवडलेलं नाही लोकांना. राऊत साहेब, जरूर थोडक्यात त्या प्रतिक्रिया ठिकाणी मग एअर break स्ट्राईकच्या घ्यायचा. बाबतीमध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी देखील त्याला पाठिंबा दिला, हो. कोणी त्याला विरोध केला नाही. बरोबर. नंतरच्या घटना काही घडल्या असतील त्या मी बरोबर. नाकारत नाहीत, त्यामुळे तो परिणाम त्या ठिकाणी दिसला असेल. पण एअर स्ट्राईकमुळे राहुल गांधींचं या ठिकाणी लोकप्रियता कमी झाली आहे असं म्हणायला मी तयार नाहीये. बर अगदी यावर आपण बोलणार आहोत आणि यावर राऊत सरांची प्रतिक्रिया सुद्धा महत्वाची आहे, कारण